दमडीसाठी चमडी घालवणारी लोक आजपर्यंत आम्ही पाहत आलो आहेत. कारण की तो काळच तसा होता. क्रूर आणि अत्याचारी काळामध्ये ज्या पद्धतीनं महसूल गोळा करण्यासाठी त्या तत्कालीन व्यवस्थेमध्ये चमडी जाय लेकिन दमडी न जाय अशा पद्धतीनं सर्वसामान्य वागत होता. आणि त्या क्रूर लोकांच्या छळाला भाग पाडून स्वतःची परिस्थिती मांडून स्वतःच्या परिस्थितीशी झुंजून काहीतरी आपल्या लेकरांसाठी काहीतरी पैसे गाठीला ठेवावे या दृष्टिकोनातून ही तयार झालेली मन आहे. चमडी जाय लेकिन दमडी न जाय. पण सध्या ज्या पद्धतीनं शिक्षक लोक वागतायत आणि या शिक्षक लोकांनी ज्या पद्धतीचा एक ठेका धरलाय की चमडी जाय लेकिन दमडी न जाय, हीच दमडी आज त्यांना खूप मोठ्या महागात पडलेली आहे. भामरागड म्हणजे गडचिरोली जिल्हा येथील आहेरी या गावात एक शिक्षक कार्यरत आहे. आणि आता शिक्षक म्हणलं की त्याचा चिकटपणा, त्याचा सचोटीचा व्यवहार, त्याच्या पद्धतीनं वागण्याची लकब हे सगळ्यांना जगविख्यात आहे. परंतु ही सचोटी आणि ही चिकाटी स्वतःच्या व्यवहारासाठी केली तर काही हरकत नाही. पण या बाजाराने ज्या पद्धतीनं बोगस दिव्यांग कार्ड काढून आपलं स्वतःची जी बचत आहे ती करण्याचा प्रयत्न केला आणि योगायोगाने पकडल्याही गेला. पण ही पकडल्या गेल्यानंतर कार्ड जप्त होणं किंवा तितक्यावरच थांबलं नाही, तर त्याला संदर्भित कंडक्टरनं पोलीस स्टेशनचा रस्ता दाखवून सध्या पोलिसी कारवाईसाठी सज्ज केलाय. मग कशा पद्धतीने ही चमडी दमडीसाठी उखळते ना, ते खऱ्या अर्थानं आता पाहायला मिळते. वास्तविक स्वरूपात हा मुद्दा झाला जी भूमिका सामाजिक परिस्थितीसाठी आज खूप मोठी बाधक आहे. कारण ज्या पद्धतीनं दिव्यांग बांधवांचे अधिकार आम्ही सर्रास लॉटण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग आमच्या जीवनात आम्ही करत आलेलो आहेत. आणि या बोगस दिव्यांगांनी ज्या पद्धतीचा सुसुराट वापरून सगळ्यात जास्त जी भूमिका दाखवली ती एसटी महामंडळाच्या सवलतीच्या दरावर 1/4 तिकीट म्हणजे 4 आणे तिकीट खर्चायचं, आपल्या गंतव्यापर्यंत पोहोचायचं, तिथून परत यायचं. मग आता रोज येणं जाणं करणाऱ्या लोकांनी याचा तर धडाकाच लावला. मग ज्या पद्धतीनं आपल्याला मिळवता येईल त्या पद्धतीनं जितके पैसे खर्च करता येईल तितके पैसे खर्च करायचे आणि हे बोगस दिव्यांग कार्ड काढायचं. आता युडीआयडी कार्डावरही अशाच पद्धतीचा दणका सुरू आहे. अशाच पद्धतीचे डुप्लिकेट युडीआयडी कार्ड जी तयार करून कंडक्टरला किंवा वाहकाला ज्या पद्धतीनं गंडांतर घालण्याची पद्धत सुरू झालेली आहे. आणि आपल्या त्या काय 20, 50, 100 रुपयाच्या मध्ये सवलत मिळवण्यासाठी जी तिरधातीटपीठ चालू आहे, ती तिरधातीटपीठीनं आज एका शिक्षकाची नोकरी घालवली. ही नोकरीवर जी गदा आली ती फक्त त्याच्या चिकाटी आणि त्याच्या मजुरीमुळे. कारण की ही परिस्थिती जर खऱ्या अर्थानं केली नसती तर खऱ्या अर्थानं आज ज्या पद्धतीची त्याला परिस्थिती भोगण्याची वेळ, त्याच्या कुटुंबाला परिस्थिती भोगण्याची वेळ आली ती आली नसती. एका काळी ज्या पद्धतीनं गुरुजीचा हा विषय कसा सरापर्यंत येऊन पोहोचलाय त्याचा थोडासा आपण आढावा घेतला ना, तर या सगळ्या गोष्टीची उकल व्हायला सुरुवात होते. शिक्षक जो समाजाला घडवतो, समाजाला दिशा देतो, समाजामधल्या नवीन पिढीला एक आकार देऊन राष्ट्राची बळकटी निर्माण करतो. पण हा शिक्षक ज्या पद्धतीनं कालांतराने बदलत गेला, जो गुरुजी म्हणून सामाजिक परिस्थितीमध्ये एक विख्यात होता आणि ज्या ठिकाणी त्याला जी नोकरी मिळाली त्या ठिकाणी तो राहून त्या गावात संस्काराचे धडे, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, गावकऱ्यांमध्ये नवीन प्रयोग करून नवीन सामाजिक परिस्थिती जोडून त्या गावाचा विकास करण्यासाठी या शिक्षकाला पाहिलं जायचं. या शिक्षकाने ज्या पद्धतीच्या चालीरीती त्या गावाला दिल्या, ज्या पद्धतीची त्याला शिकवण दिली आणि ज्या शिकवणीमुळं या गावाचा विकास होऊन खूप काही लोक आपलं भाग्य बदलून बाहेर डोकवायला सज्ज झाली. परंतु ज्या पद्धतीनं सामाजिक भूमिकेत बदल घडत गेले आणि हा शिक्षकाचा मास्तर कसा झाला हे कुणालाच कळालं नाही. पिंजरा या चित्रपटामध्ये या मास्तराची चांगलीच कथा रंगवलेली. म्हणजे ज्या एका भूमिकेत सामाजिक परिस्थिती, श्रीराम लागूंनी ज्या पद्धतीनं सामाजिक परिस्थिती
कशा पद्धतीनं विळखा घालते आणि एका चांगल्या शिक्षकाला, एक चांगल्या मास्तराला मास्तुरे म्हणण्याची जी परिस्थिती आणून सोडते. आणि या मराठी चित्रपटाने अनेक असे प्रयोग या शिक्षकावर केलेले आहेत. अशोक सराफचाही खूप मोठा एक सरपंचाचा भूमिकेत असलेला तो डायलॉग मास्तुरे हाही आम्हाला ऐकायला मिळाला. पण हे मास्तुरे होता तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी बाधित होत्या, कारण की सगळ्या गोष्टी ह्या परिस्थितीनुसार बांधून स्वतःची परिस्थिती जपून गावाला दिशा देणारा, भलेही थोडाफार इकडं तिकडं जरी डावलेला असेल तरी ती सामाजिक परिस्थिती जपणारा हा शिक्षक कायमस्वरूपी झुंजत होता. पण जेव्हापासून या इंग्रजीचा सर या शिक्षकामध्ये घुसला आणि सर हा सामाजिक परिस्थितीमध्ये सरच झाला, म्हणजे तो सरच बाजूला फेकला गेला. आज फक्त टोपले टाकणं, परिस्थिती आहे ती तयार करणं आणि आपल्या आपल्याला मिळणाऱ्या मोबदल्यापुरतच काम करणं हा आता या शिक्षकांचा धंदा झालेला आहे. ही गावाची परिस्थिती, गावाची ओढ, गावातली संस्कार, गावातल्या प्रत्येक सण उत्सवामध्ये त्याला मिळणारा मान आता हळूहळू कमी होऊ लागलेला आहे, म्हणजे नाहीसाच झालंय जवळपास. आणि त्याच्यात पुन्हा त्याची अशा पद्धतीच्या चिकाट्या. मग या चिकाट्या कशा आहेत की जिथं खर्च करायचा तिथं विचार करायचा नाही, पण जिथं नाही करायचा म्हणजे जिथं विचार करायचा तिथं मात्र अशा बोगस UDID कार्डच्या माध्यमातून सामाजिक परिस्थिती ढवळून काढायची. भामरागड मधल्या त्या अहेरी गावातल्या त्या शिक्षकाचं एकच गोष्ट चुकली की तो ठीक आहे, त्या ज्या गावात त्याला नोकरी मिळाली होती त्या गावात राहण्यापेक्षा तो आपल्या मुलाबाळांना ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं वातावरण मिळेल, त्याच्या शिक्षणासाठी व्यवस्था होईल आणि ज्या पद्धतीनं त्याला सामाजिक परिस्थितीमध्ये व्यवस्थित राहता येईल अशा ठिकाणी येऊन ये जा करायचा. पण ये जा करताना त्याला मिळालेला गलेलठ्ठ पगार असताना सुद्धा त्यांनी अशा पद्धतीच्या दिव्यांग बांधवांच्या त्या सवलती ओरडायला मारणं हा सगळ्यात मोठा नतभ्रष्टपणा नाही तर काय. आणि हा नतभ्रष्टपणा आता सामाजिक परिस्थितीमध्ये सर्रास वापरला चाललाय. आता विचारलं चाललं तर हे तुम्ही कदाचित या संदर्भातून बोलत असताल की ह्याच्या काय बाबत चाललंय. आज प्रत्येक जण हेच करतोय ना, पण प्रत्येक जण हे करतोय म्हणून मी हेच करणं हे कोणत्या नैतिकतेमध्ये बसणार आहे हे तुम्ही मला उत्तर द्या. कारण की प्रत्येक गोष्ट जेव्हा स्वतःच्या पायाला चटके बसवण्यासाठी स्वतः चप्पल वापरण्याची पद्धत आम्हाला आमच्या पूर्वजांनी शिकवली, तर खऱ्या अर्थानं आमचे पाय फरफटत नेण्यासाठी नाही, तर आमच्या पायाची सुखरूपता निर्माण व्हावी. मग समाज सुरक्षित करायचा असेल तर शिक्षकासारख्या नीतिमूल्य आणि सामाजिक परिस्थितीला जपणाऱ्या लोकांनी जर अशा पद्धतीचे उद्योगधंदे केले तर सामाजिक भूमिकेत काय आदर्श राहतील. आणि खऱ्या अर्थाने हे आदर्श सांभाळणं गरजेचं आहे, कारण की लहान मुलांसाठी आणि नवीन पिढीसाठी जो दिलेला एक वारसा आहे आणि हे वारसे जपत जपत आम्ही ज्या पद्धतीच्या भूमिकेत आज 5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या पद्धतीने येऊन ठेपलोय ना, त्याला सगळ्यात मूळ आधार आहे तो हीच सामाजिक परिस्थिती. शिक्षकांनी घडवलेले ते सर्वसामान्य विद्यार्थी जे असामान्य होऊन सामाजिक परिस्थितीत आपलं काम करतात. मग अशा पद्धतीची जी फॅक्टरी आहे आणि त्याला आकार देणाऱ्या माणसाकडून जर अशा पद्धतीचे नतभ्रष्ट काम होत असतील, अशा पद्धतीनं दिव्यांग बांधवांचे अधिकार जर लाटण्याचा प्रयोग करण्यात येत असेल आणि सामाजिक परिस्थितीला आपल्या पद्धतीने वापरण्याचा जर प्रयोग या दमडीसाठी चमडी घालवणाऱ्या लोकांचा जर आदर्श समोर येत असेल तर खऱ्या अर्थानं समाज काय घडणार आहे. आणि समाज घडवायचा असेल तर समाजाला देणं शिकवणं गरजेचं आहे, समर्पण शिकवणं गरजेचं आहे. आणि समर्पण आणि देणं जोपर्यंत सुरू होत नाही आणि आहे त्या परिस्थितीत आपली परिस्थिती काय आहे याची वास्तविकता जाणून आपलं काम करण्याची भूमिका जोपर्यंत निर्माण होत नाही ना, तोपर्यंत या जगात या देशाचं कधीही भलं होणार नाही. त्यामुळं नतभ्रष्टांच्या तुलनेत आम्ही किती कमी नतभ्रष्ट आहोत हे तपासण्यापेक्षा आपल्यापासून चांगली सुरुवात कशी होईल, आपल्यापासून चांगल्या पद्धतीचे मार्ग कसे निर्माण होतील ह्याचा जर विचार या शिक्षकाने केला असता तर आज त्याच्या कुटुंबावर ज्या पद्धतीची परिस्थिती ओढावली आणि ज्या पद्धतीनं त्याला आज सामाजिक परिस्थितीमध्ये हेटाळण्या भोगायची वेळ आली ती आली नसती. फक्त चारण्यासाठी बाराणे घालवणारा हा शिक्षक कशा पद्धतीने व्यवस्थेच्या विळख्यात अडकलाय आणि आज खऱ्या अर्थानं स्वतःच्या रोजीरोटीचा जो प्रश्न तो हातातून घालून बसलाय हे त्याचं उदाहरण आहे. या संदर्भात तुमच्या मनात काही वाटत असेल आणि या संदर्भात तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाले असतील तर 100% कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.